बाल कलाकार श्रेणी में ही मराठी फिल्म जिप्सी में अपने सराहनीय कार्य के लिए कबीर शशि खंडारे ने भी रजत कमल का राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त किया है। Kabir wins for his honest and endearing portrayal of Jyotia, performed with rare emotional depth. छोटे छोटे बच्चों की बड़ी बड़ी उपलब्धियां। नमस्कार, मी आत्ता उभा आहे पुण्यातल्या बिबेवाडी परिसरात असलेल्या अप्पर इंदिरानगर भागातल्या एका वस्तीमध्ये। मी वस्ती यासाठी म्हणतोय की खऱ्या अर्थानं वस्तीला झोपडपट्टी म्हणण्याची प्रथा आहे, पण झोपडपट्ट्यांमधून अनेक कर्तबगार माणसं घडतात याची अनेक उदाहरणं अनेकदा समोर आलेली आहेत। आणि असंच एक उदाहरण आता माझ्या समोर आहे। हे तुम्ही जे माझ्या हातामध्ये बघताय ते आहे राष्ट्रीय फिल्म पुरस्कारासाठी देण्यात आलेलं प्रमाणपत्र। आणि हे प्रमाणपत्र सर्वश्रेष्ठ बाल कलाकाराला मिळाले। आणि हा बाल कलाकार अशाच एका कष्टकरी वसाहतीमध्ये राहणारा, म्हणजेच पांढरपेशा समाज ज्याला झोपडपट्टी म्हणतो अशा भागामध्ये राहणारा बाल कलाकार आहे। तो आता माझ्या सोबत आहे। जिप्सी या सिनेमासाठी 2023 साठी त्याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला। तर आता त्याचे वडील देखील या ठिकाणी आहेत आपल्या सोबत। ते स्वतः या सिनेमाचे लेखक, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत। तर आपण त्यांच्याकडून ह्या फिल्म विषयी आणि एकूणच त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत। बाल, तुला कसं वाटतंय? कसा होता तुझा अनुभव? लय भारी ना? बघा त्याचं उत्तर लय भारी। तू जेव्हा दिल्लीला गेलास राष्ट्रपती भवन मध्ये, तेव्हा तुला पुरस्कार घेताना मनामध्ये काय वाटत होतं? खुश होता, आनंद वाटत होता। तू आता मित्रांना वगैरे दाखवलंस का? अत्यंत निरागस पद्धतीनं तो उत्तर देतोय। आणि त्याला खरं म्हणजे दिल्लीला जाण्याचं, राष्ट्रपती भवनात जाण्याचं असं काही हे नाहीये, परंतु त्याच्या बालमनाला जो एक पुरस्कार मिळालाय त्याचा आनंद निश्चित आहे। त्याच्या गळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे 71व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराचं मेडल देखील आहे। चांदीचं कमल पुष्प आहे। कबीर शशी खंदारे असं त्याच्यावर लिहिलेलं आहे। जिप्सी मराठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार। तर या ठिकाणी या सिनेमाचे दिग्दर्शक, पटकथा लेखक शशी खंदारे पण आपल्या सोबत आहेत। खंदारे साहेब नमस्कार। नमस्कार। मला सांगा, ही जिप्सी नावाची जी मूवी आहे, तुम्ही जी बनवली, तर ही साधारणपणाने आपल्या डोंबारी समाजाच्या व्यथा वेदना, त्यांच्या समस्या या विषयाकडे प्रेक्षकांना आकृष्ट करणारी एक कलाकृती तुम्ही तयार केलेली आहे। आणि कुठल्याही उपेक्षित घटकावर ज्यावेळेस तुम्ही एखादी कलाकृती तयार करत असता, म्हणजे तो सिनेमा असेल, नाटक असेल किंवा पुस्तकाचं लिखाण असेल, तर ती कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील अत्यंतिक संवेदना आतून असणं अत्यंत आवश्यक असते। तर तुम्हाला हा विषय डोंबारी समाजाविषयी आपण करावा असं का वाटलं आणि हा विषय तुम्हाला कसा सुचला? सगळ्यात आधी तुमचं आता मगाशी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे आमचं कारणच कलाकारांचं, माझ्या आजीपासून आमच्या आईचे काका सुद्धा तमाशामध्ये सॉंगडायचं काम करायचे। आमच्या घरात कलेचा वास, म्हणजे मग आताही मी रायटर डिरेक्टर म्हणून काम करतो। माझा लहान भाऊ सांगितलं, त्याच्यापेक्षा छोटा ऍक्टर आहे, कबीर आहे, माझी बायको आहे, सगळे आम्ही करतो। तर मी जेव्हा पुण्यात आलो त्यावेळेस ज्या क्षेत्रातला ज्या बॅकग्राऊंड, मला काही फॅमिली बॅकग्राऊंड नसल्यामुळं की कुठं स्टेज नव्हतं मिळालं। आता ह्यांनाही माझ्या आधीच्या स्टेज नाही मिळालं म्हणून ते तिथं, मला स्टेज मिळालं म्हणून आज आलो। तर नव्हतं, मग मी बरंच स्ट्रगल केलं। मला तोपर्यंत त्याच्या आधी मी रायटर म्हणून काम करायचो, कथा वगैरे लिहायचो। त्याच्यानंतर मला पुण्यात आल्यानंतर कळलं की थिएटर असतं, थिएटर आपण जॉईन करू। थिएटर जॉईन झालो, 7-8 वर्ष थिएटर केलं। त्याच्यानंतर मग मी डिरेक्शनमध्ये जवळजवळ पुढचे 12 वर्ष मी वेगवेगळ्या डिरेक्टरवर असिस्टंट म्हणून काम केलं। तर मला फिल्म करायची होती। मग फिल्म करायची तर कोणत्या विषयावरती करावी, तर ज्या संवेदनाबद्दल बोलले म्हणून एवढ्या डीपमध्ये बोलतो की ज्या संवेदना, जी लोक ज्यांचे हात वाजतात, हा त्यांनाच परिस्थितीचे चटके त्यांनाच माहिती असतं। तर मी ज्या समाजातून आलो त्या समाज किंवा आम्ही डोंबारी नाहीये, पण ज्या समाजातून आलो तर ते जवळून हे सगळ्या गोष्टी बघितलं। मी 10वीपर्यंत गावाकडे होतो। त्यावेळेस आमच्या गावामध्ये 7वीला असताना मी
एक उत्तम पवार नावाचा एक डोंबारी, त्याची 16-17 भाऊ आणि 2-3 बहिणी आहेत. असं जवळजवळ मला वाटतं 40 लोकांचं कुटुंब असेल. ते आलं पहिल्यांदा. आणि त्यावेळेस अशी अवस्था होती डोंबारी समाजाची की कुठल्याही रस्त्यावरती खेळ करणारे, कला करणाऱ्या लोकांची, की मनोरंजनाची साधनं एवढी वाढली होती की त्यांना याच्यामध्ये पोट भरणं मुश्किल झालं. आणि आमच्या गावात एक व्यवसाय, तर ते आल्यानंतर त्यांना तो व्यवसाय करायला मिळाला. आणि त्यांना म्हणजे जवळजवळ ते खेळ करून दिवसाला सगळ्या कुटुंबाला 100 रुपये मिळत असतात. तर प्रत्येक माणसाला 100 रुपये मिळाले का, ते त्यांना फार अप्रूप वाटलं. पण त्यांना स्वभावच असा होता की ते भटकी असल्यामुळे त्यांना एका ठिकाणी थांबायची त्यांना वाटत नव्हतं. त्यातलं मग तो उत्तम पवार डिसिजन घेतला की नाही, मी इथंच राहणार. तो त्याची बायको तिथं राहिला आणि बाकीची सगळी फॅमिली निघून गेली. पुढच्या वर्षी काय झालं की ते परत खेळ करत जेव्हा आले, तर त्यातले 2-3 जण पुन्हा राहिले. असं करत 3 वर्षामध्ये सगळे ते उत्तम पवार, त्याची फॅमिली, सगळी लोक आमच्या गावामध्ये आले, सेटल झाले. आणि घडलं काय की त्यांना आपल्या ग्रामपंचायतीकडनं घरकुल योजनेतनं घर मिळालं, आधार कार्ड झाले, त्यांची अजून शासकीय जे कागदपत्र ती झाली. आणि सगळ्यात महत्वाचं की त्याचा जो उत्तम पवारचा जो छोटा मुलगा होता आणि मुलगी होती, तर ते 9वी पर्यंत शाळा शिकली. हा बदल मला फार भारी वाटला. मग मी तो विषय काल, ती जी घटना आहे ती डोक्यात ठेवली, काल्पनिक स्टोरी लिहिली आणि मग ती पहिली फिल्म जिप्सी त्याच्यावरती केली. जिप्सी हे नाव तुम्ही कशामुळे निवडलं, त्याचे संदर्भ काय आहेत? ऍक्च्युली जिप्सी हा शब्द इजिप्शियन शब्द आहे. तो खरं तर ब्रिटिश शब्द नाहीये. ब्रिटिश मध्ये ते अडॉप्ट केलेला शब्द आहे इजिप्तचा. तर जिप्सी हे लोक इजिप्तमध्ये भटक्या लोकांना लोक तिथले जिप्सी म्हणायचे. तर जिप्सी म्हणजे भटकी लोक अशा अर्थाने आहे. आमची जी फिल्म आहे ते मराठीमध्ये फिल्म आहे, पण त्या मराठी फिल्ममध्ये 4 लँग्वेज आहेत. ते डोंबारी समाजाची त्यांची स्वतःची डोंबारी आहे, मराठी आहे. ते कर्नाटक भागामध्ये असतात त्यावेळेस ते कन्नड बोलतात ती फॅमिली, आणि पुढं कोकणामध्ये जातात तेव्हा कोकणी बोलतात, तिकडची वेगळी मालवणी वगैरे भाषा. अशा 4 भाषा ऑलरेडी फिल्ममध्ये होत्या. मग मी विचार केला की त्याला मराठी नाव द्यायला ना फिल्मला. ऑलरेडी ही, कारण ती जी लोक आहेत जिप्सी लोक भटकी, त्यांना स्वतःची भाषाच नाही आहे, त्यांची अडॉप्टेड भाषा. मग त्यांना नाव नाही, त्यांना गाव नाही, घर नाही, भाषा तर नाहीच नाही. मग नाव पण असं देऊयात की जे ह्यांचं नसेल आणि वेगळे अजून कुठल्या तरी लँग्वेजमध्ये असेल. मग 4 भाषा ऑलरेडी होते, म्हणून मी एक 5वं नाव जिप्सी हे नाव दिलं. खंदारे साहेब, तुम्ही जिप्सी नाव देण्यामध्ये एक खूप व्यापक अर्थ दडलेला आहे हे आम्हाला समजतंय. हे राष्ट्रपती पदक मिळालंय, निश्चितच त्याचा आनंद तुम्हाला आहे, तुमच्या परिवाराला आहे, कारण तुमचा पूर्ण परिवार याच्यामध्ये सहभागी आहे. तर तुमच्या परिवारातले कोणते कोणते सदस्य ह्या सिनेमाशी जोडले गेलेत आणि त्यांनी काय काय गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या भूमिकांमध्ये ते आम्हाला बघायला? सगळ्यात आधी मी रायटर डिरेक्टर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर कबीरने त्याच्यामध्ये ज्योत्या नावाचं एक लीड कॅरेक्टर केलेलं. माझी बायकोने त्याचे कॉस्ट्युम डिझाईन केलेत आणि निर्माती सुद्धा तीच आहे. त्याच्यानंतर माझा लहान भाऊ आहे, तो साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर, त्यांनी लोकेशन साऊंड केलं आणि डिझाईन पण केलेलं आहे फिल्मचं. त्याच्यानंतर माझा लहान भाऊ आहे महेश, जो ऍक्टर आहे. तर त्यांनी आमचे जे कबीर सोडून इतर जे ऍक्टर होते त्यांना ऍक्टिंगचं ट्रेनिंग दिलेलं. एवढं करून पण माझे आई वडील पण सेटवरती होते. म्हणजे आम्ही फिल्म इतक्या कष्टातून बनवली. ही फिल्म करणं हे फक्त कला सादर करणं इतकं नाही, त्याच्या पाठीमागं एक आर्थिक पण करीत असतं, ते आमच्याकडे नव्हतं. मग आम्ही माझ्या बायकोचे काही दागिने, आमच्याकडचं काही सेव्हिंग, आम्ही स्टुडिओ टाकणार होतो साऊंडचे, त्याच्यावर काही पैसे आणि एका मित्रांनी काही मदत केली. असं करून आम्ही फिल्मचे पैसे जमा केले. ते फक्त 15% जमले ते ओव्हरऑल फिल्मचे. ते करत असताना मग आमच्याकडे जास्त स्पॉट बॉय असतील किंवा या गोष्टी नंतर आम्ही ते घेतल्या, सुरुवातीच्या काळामध्ये नव्हता. तर ते सुद्धा माझे आई वडील सेटवरती अगदी झाडून काढण्यापासून कलाकारांना नाश्ता. नागराज मंजुळेंसारखा दिग्दर्शक, लेखक, कवी आपल्याला सोलापूर जिल्ह्याने दिला आणि मी त्याच लाईनवर असं म्हणेन की खंदारेंसारखे दिग्दर्शक, लेखक आपल्याला सोलापूर जिल्ह्यानेच दिले. तर ग्रामीण भागातून येणारं हे जे टॅलेंट आहे आणि उपेक्षित घटकातून विशेषतः येणारं हे जे टॅलेंट आहे, त्याला खरंच आपण सर्वांनी सॅल्यूट करणं आवश्यक आहे. खंदारे साहेब, भविष्याचं प्लॅनिंग काय आहे, भविष्याकडे तुम्ही कसं पाहता? तर भविष्यामध्ये आता जिप्सीचं आमचं रिलीजचं प्लॅनिंग चालू आहे. ते सगळ्यांना तुम्हाला पण आवाहन करेन की डिसेंबरच्या आसपास थिएटर पूर्ण महाराष्ट्रभर थिएटरला ती लागणार आहे. तर तुम्ही थिएटरला येऊन नक्की बघा. त्याच्यानंतर माझे काही 2-3 फिल्मचं प्लॅनिंग चालू आहे. ते आता कमर्शियल आहेत, पण त्यालाही सामाजिक विषय आहेत. आम्ही या क्षेत्रातच येण्याचं कारण होतं की आपल्याकडं जे माध्यम आहे त्या माध्यमाचे आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो, ज्यांच्याकडे जे माध्यम आहे. तर सामाजिक कार्य करायचं होतं मला, तर माझ्याकडे हे माध्यम होते. तर या माध्यमाच्या दृष्टिकोनातून मी
माध्यमाच्या माध्यमातून मी पुढेही सामाजिक कार्य सिनेमाच्या क्षेत्रातून करत राहील. याच्या पुढेही माझे काही फिल्म्स आहेत, ते आता थोडेसे कमर्शियल टच असतात, कारण धंद्याचंही त्याच्या पाठीमागे गणित असतं. ते ते करून एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम मी पुढेही करतो. ठिकाणी कबीरच्या मातोश्री श्रद्धाताई पण आहेत. तर त्यांनी सुद्धा ह्या सिनेमाच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. कॉस्ट्युम डिझायनिंग पासून सर्व गोष्टींना त्यांनी हातभार लावलाय. टेक्निकल गोष्टींमध्ये प्रोड्युसर पण आहे, म्हणजे निर्मात्यांमध्ये सुद्धा ते आहे. आता ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग आहे, परंतु आपल्या घरामध्ये एक कलाकृती तयार होते, ज्याच्यामध्ये आपला मुलगा काम करतोय आणि पती स्वतः ती निर्मिती करतायत. अशा वेळेस एक पत्नी म्हणून सुद्धा आणि एक आई म्हणून त्यांच्या भावना काय होत्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. खूप अभिमान वाटलं दोघांचाही, मिस्टरांचाही आणि मुलाचाही. मुलाचा स्पेशली खूप जास्त, कारण की त्याचे जे शूटिंग दरम्यानचे जे कष्ट होते ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत. अगदी सोलापूरमध्ये खूप ऊन असतं खूप. मग त्यावेळी डांबरी रस्ता एवढा तापलेला असतो, 45 डिग्रीमध्ये असताना तो अनुवाने चाललेला आहे सीनसाठी. त्याच्यामुळे मी हे सगळं स्वतः बघितलेलं आहे. रात्री 3 वाजता त्याला झोपेतून उठून सीनला उभं केलं तरी तो करायचा. मग ह्या कष्टाचं फळ त्याला मिळतंय, आम्हालाही मिळतंय, याचा आनंद वाटतोय बस. तुम्ही सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये काम केलंय, तर तुम्हाला याचा अनुभव होता का? तुम्हाला तुमच्या पतिराजांनी त्याच्यामध्ये ओढले? अनुभव नाहीये. मी याच्या आधी सुरमा आमची जी शॉर्ट फिल्म आहे त्याच्यात कॉस्ट्युम केलेलं आहे आणि मग त्यांचा सपोर्ट होता. ते म्हटले तू करशील, मी सपोर्ट करेल. मग मी म्हटलं ठीक आहे हो. मग मी तिथून केली आहे सुरुवात. आता फर्स्ट मूवी आमची झाली आहे, त्याच्यामध्ये मी कॉस्ट्युम केलेलं आहे. तुम्ही पहा, तुम्हाला आवडतील आणि फिल्मही आवडेल तुम्हाला नक्की. कॉस्ट्युम करताना तुमच्या डोक्यात काय विचार होता आणि तुम्ही कशा पद्धतीनं ते, कारण कसं आहे की प्रत्येक समाजाची आपली एक वेशभूषा वेगळी असते, राहणीमान वेगळं असतं, खाणं पिणं वेगळं असतं, कुटुंबातल्या चालीरीती वेगळ्या असतात, फरक असतो. हो, तर मग ते जाणून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी काय केलं तुम्ही? मी आधी तर मी स्टोरी सगळी रीड केली होती, त्यावेळी ऐकली होती. तेव्हा थोडं कॅरेक्टराईज झालं होतं डोक्यामध्ये की एक्झॅक्ट कॅरेक्टर कसं असेल, काय असेल. मग त्याच्यानंतर आम्ही थोडे दिवस, शूटिंगच्या आधी थोडे दिवस मी सोलापूरला गेले होते. मग तिकडचे काही डोंबारी, आम्ही पूर्ण सोलापूर जिल्ह्यातले डोंबारींची भेट घेतली होती. त्यांच्या पाड्यावरती जाऊन आम्ही ते पाहिले होते की ते कसे राहतायत, काय खातायत, असं सगळं ओव्हरऑल अभ्यास करून मग त्याच्यानंतर मी त्यांचे कॉस्ट्युम केले. तुम्हाला वाटलं होतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा जेव्हा तुमचा सिनेमा पूर्ण झाला की आपल्याला या दर्जाचं यश मिळेल असं दोघांनाही वाटलं होतं तुम्हाला? हो, मला तरी वाटलं होतं. हो, कारण की आम्ही तेवढे कष्ट घेतलेले आहेत त्याच्या पाठीमागे. तर स्वामींच्या कृपेने ते आम्हाला मिळालंय फळ त्याचं. बघा, तुमचा हाच विश्वास सार्थ ठरलेला आहे आणि जिथे श्रद्धा आहे, जिथे विश्वास आहे, तिथे यश हो, नक्की आहे. अभिमान वाटतो की आमच्या पर्वतीमध्ये असा म्हणजे मुलगा. आता पुण्यामध्ये अनेक चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म रील्सच्या याच्यामध्ये जमान्यामध्ये लोक आहेत. तुम्ही बघत असताल मोबाईल, प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल. पण एखादा मुलगा आमच्या वस्तीतला म्हणजे पर्वती मतदारसंघातला आणि तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्या सोबत जाऊन पुरस्कार घेतो, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि झोपडपट्टी भागामध्ये राहून तळागाळात काम करताना म्हणजे पोटाची खळगी भरायच्या इथपासून तर प्रवास सुरू होतो, तो राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यापर्यंत हे आमच्या झोपडपट्टीत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही त्यांचा एक छोटेखानी सत्कार केला. टॅलेंट जे असतं ते कुठेही भरू शकतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एका कथेमध्ये याला चिखलातील कमळ असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की कबीर आणि त्याचे पूर्ण कुटुंब हे देखील एक चिखलातील म्हणजे कमळ आहे. आपण ह्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे एकंदरीत कष्ट आणि त्यांची मेहनत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही जिथे आता उभे आहोत ते त्यांचे छोटेखानी घर आहे आणि वस्तीमध्ये राहून, झोपडपट्टी सारख्या ठिकाणी राहून आपली कलाकृती तयार करून थेट राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मजल मारणं ही जेवढी वाटते तेवढी साधी, सोपी आणि सरळ गोष्ट नाहीये. त्याच्या मागे प्रचंड कष्ट आहे, मेहनत आहे, एक वैचारिक अधिष्ठान आहे. आणि लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक शशी खंदारे यांनी आपल्या मेहनतीमधून, त्यांच्या कष्टामधून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे.